आजच्या काळात स्पेअर पार्ट विकून व्यवसाय चालवणे पुरेसे नाहीये आणि फक्त सर्व्हिस सेंटर चालवूनही मोठा प्रॉफिट मिळत नाही. पण जर ह्या दोन गोष्टी एकत्र केल्या म्हणजे बाईक सर्व्हिस सेंटर प्लस स्पेअर पार्ट शॉप असा कॉम्बो बिझनेस जर केला ना तर कमाईचा खेळच बदलतो. नमस्कार मित्रांनो, या ऑटो स्पेअर चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत अशाच एका बिझनेस मॉडेलबद्दल ज्यातून अनेक लोक महिन्याला खूप सारी कमाई करत आहेत. कारण ग्राहकाला एकच गोष्ट हवी असते, एकाच ठिकाणी सर्व कामे त्याची पूर्ण व्हावे ही त्याची मनापासून इच्छा असते. त्याचा वेळ वाचावा. समजा ग्राहक बाईक सर्व्हिसिंगसाठी तुमच्या गॅरेजमध्ये आला, जर त्याला ब्रेक शू, क्लच प्लेट, इंजिन ऑइल, चेंज पॉकेट, इंडिकेटर, हेडलाइट बल्ब किंवा दुसरा कोणताही पार्ट असो तो त्याला पाहिजे असेल आणि तो पार्ट तुमच्याकडे उपलब्ध असेल तर तो ग्राहक आहे ना बाहेर जाणारच नाही, तिथे सर्व्हिसला थांबेल आणि तिथेच सगळे पार्ट तो त्याचे फिटिंग करून घेईल. म्हणजे तुमचा डबल प्रॉफिट होते. हेच खरी स्मार्ट बिझनेसची स्ट्रॅटेजी आहे. अनेक गॅरेजवाले असतात ना, रोज असेच ग्राहक गमवत असतात कारण त्यांच्याकडे पार्ट उपलब्ध नसतो. ग्राहक येतो, दुसऱ्या दुकानात जातो, तिथे पार्ट घेतो आणि अनेक वेळा तिथूनच मग सर्व्हिस करून घेतो. म्हणजे तुमचा ग्राहक, तुमचा प्रॉफिट दोन्ही गेले. पण जर तुमच्याकडे सर्व्हिस प्लस स्पेअर पार्ट कॉम्बो असेल तर ग्राहकाचं तुमच्याशिवाय दुसरीकडे जाणं शक्य होत नाही. तो ग्राहक आहे ना कंपल्सरी तुमचाच राहतो. आता प्रश्न येतो, सुरुवातीला जर हा बिझनेस करायचा झाला तर किती पैसे लागतात? जर छोट्या लेवलवर सुरू करायचा असेल तर बिझनेस सर्व्हिस सेटअप प्लस फास्ट मुव्हिंग स्पेअर पार्ट असा स्टॉक जर तुम्हाला घ्यायचा असेल तर साधारण 3-3.5 लाखापासून तुम्ही चांगली सुरुवात करू शकता. आणि जर मल्टी ब्रँड स्मार्ट सेटअप जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्हाला 5.5 ते 10 लाखाच्या आसपास खर्च येऊ शकतो आपल्या जागेवरती, आपल्या लोकेशन नुसार. पण महत्वाचं म्हणजे सुरुवातीला काही मोठं तुम्ही एकदम करायचा विचार करू नका. जे करायचं आहे ना ते सुरुवात तुमची योग्य हवी. सुरुवातीला कोणते स्पेअर पार्ट्स ठेवायचे म्हणजे इंजिन ऑइल, ब्रेक शू, डिस्पॅड, क्लच प्लेट, चेंज पॉकेट किट, एअर फिल्टर, प्लग, केबल्स, हेडलाइट बल्ब्स, इंडिकेटर, मिरर, हे जे फास्ट मुव्हिंग पार्ट असतात ना हे आपल्या दुकानात असणं पहिलं गरजेचं असतं. कारण ह्याची मागणी तुमच्याकडे रोज असते आणि ह्या पार्टनं जर गिरायक रिटर्न गेला ना तर तो तुमच्याकडे परत येत नाही. आता या कॉम्बो बिझनेसची ना आपण कमाई समजून घेऊया. समजा एक ग्राहक सर्व्हिसिंगला आपल्याकडे आला, त्याचा लेबर चार्जेस वेगळा भेटतो. त्याच बाईकमध्ये 2-4 जरी पार्ट बदलले ना तर स्पेअर पार्ट मार्जिन वेगळा भेटतो. इंजिन ऑइल तर बदलायलाच पाहिजे असतं, इंजिन ऑइलचं प्रॉफिट वेगळा मिळतं. म्हणजे एकाच ग्राहकातून आपण ना 3 ठिकाणी प्रॉफिट मार्जिन काढू शकतो. आणि दिवसाला समजा असे 10 ग्राहक आले तर महिन्याचा हिशोब तुम्ही स्वतःच करा. ह्याच कारणामुळे ना सर्व्हिस सेंटर प्लस स्पेअर पार्ट शॉप हा सगळ्यात जास्त प्रॉफिटेबल बिझनेस बनला आहे. आणि आम्ही म्हणजे AR ऑटो स्पेअर अप ह्याच कामासाठी आहे ना तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन देतो. आम्ही फक्त माल विकत नाही, आम्ही व्यवसाय उभा करायला तुम्हाला संपूर्ण मदत करतो. फ्रँचायझी सपोर्ट देतो, होलसेलमध्ये स्पेअर पार्ट देतो, स्पेअर पार्टला वॉरंटी देतो, बिझनेस ग्रोथ करायला तुम्हाला मदत करतो. हे सगळं आहे ना तुम्हाला एकाच ठिकाणी मिळत असतं. कारण आमची ओळख एकच आहे, सगळ्यात स्वस्त स्पेअर पार्ट आणि आपल्या स्पेअर पार्टला वॉरंटी सुद्धा. जर तुम्हाला स्वतःचा हा बिझनेस सुरू करायचा असेल, ह्या क्षेत्रात जर तुम्ही जरी नवीन असला तरी काही हरकत नाही, आम्ही संपूर्ण ट्रेनिंग देत असतो. तुम्हाला स्पेअर पार्ट शॉप प्लस कॉम्बो बिझनेस म्हणजे सर्व्हिस सेंटर सुरू करायचं असेल किंवा ज्यांचं गॅरेज आहे त्यांना आपलं गॅरेज पुढे नेक्स्ट लेवलला न्यायचं असेल तर आताच आमचा खाली दिलेला व्हॉट्सअप नंबर आहे ना त्याच्यावरती मेसेज करा. तुम्हाला संपूर्ण माहिती पाठवली जाते. माहिती ऐकल्यानंतर तुमच्याशी फोनवर बोलून त्याच्यावरती डिस्कस केलं जाते आणि जेव्हा आपलं फायनल होतं तेव्हा आपण आमने सामने बसून फायनल डील करून घेत असतो. लक्षात ठेवा, नुसतं गाढवासारखं काम करून पैसा मिळत नाही, तर त्यासाठी लागते योग्य सिस्टम. आणि सिस्टम बनवून जो पैसा वाढतो ना हा तुमचा दररोज वाढत असतो. आणि बाईक सर्व्हिस सेंटर प्लस स्पेअर पार्ट कॉम्बो बिझनेस हीच तर खरी एक सिस्टम आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा जबरदस्त ऑटोमोबाईल बिझनेस आयडियासाठी आपल्या AR ऑटो स्पेअर अप चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.